तर मी मी खरंच फक्त मज्जा करत होते. आम्ही खूप साधी माणसं होतो. म्हणजे त्या लग्नाला यायचं, लग्न एन्जॉय करायचं आणि निघून जायचंय. खरंच एवढंच ठरलं होतं आमचं. म्हणजे आम्ही आलो कारण तुम्हीच बोलावणं केलं होतं. मला तर यायचंही नव्हतं, पण मग मावशी आईच म्हणाली की अशा मोठ्या लोकांनी आमंत्रण दिल्यावर आपण जायला हवं. पण म्हणून आलो आम्ही. एवढा विचार करता आमचा? मग श्वेताला फसून तिच्या जागी बसताना हा विचार नाही आला म्हणा? देवा देवा, कुठल्या जन्माची शिक्षा देतोयस रे मला? अरे माझ्या मुलीला सून म्हणून स्वीकारतच नाहीये. घरी घेणार नाही म्हणतात रे, आता कसं होणार? कुठे घेऊन जाऊ रे मी माझ्या लग्न झालेल्या मुलीला देवा? अरे लहानपणी आई गेली तिची, आई विना पोरग माझी. एक लग्न मोडलं, आता जरा कुठे सुख तिच्या वाट्याला येते असं वाटतंय, तर तेही हिरावून घेतोयस का रे देवा? आता काय करू रे? कसं होणार ग आता तुझं? देवा दया कर. या जगात आहे ना, जरा तरी माणूस की शिल्लक आहे. त्रास करून घेऊ. नको रडूस. हे बघ, तू देशील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. पण मावशी, मी एक नक्की करेन. एजेन बरोबर त्यांची बायको म्हणून आयुष्यभर संसार करीन. मला माहितीये हे लग्न तुझ्यासाठी किती महत्वाचं आहे. आणि मावशी, आता कोणी काही म्हणालं ना तरी सुद्धा आमचं लग्न झालंय. आणि जरी आता कोणाच्या मनाविरुद्ध जरी असलं ना तरी सुद्धा हेच खरंय की मी एजंटची बायको. हो ग माझ्या सोन्या. हे बघ, सगळं ठीक होईल. नको काळजी करूस. तू आम्हाला का नाही सांगितलंस? आम्ही केली असती ना तुझी मदत. पण नाही, तुला एजंटशी लग्न करायचं होतं म्हणून तोंड झाकून गपचूप इथे येऊन उभी राहिलीस तू. ती खोटारडी आहेस का? झालं लग्न, झालं ना आता? झालं तुझ्या मनासारखं? आता सांग, रेवती कुठे? मी इथं आहे. तू जर एजंटशी लग्न केलंस तरच मी तुझ्या बहिणीला सोडेन.
काय झालं असे का बघताय सगळे? रेव रेव बरी आहेस तू बाळा? हा सोन्या लागलं नाही ना तुला? अगो रेव तू ठीक आहेस का? तुला काही केलं नाही ना त्यांनी? हा बाळा ठीक आहे? तू नवरी मुलीच्या साडीमध्ये काय आहेस? मंगळसूत्र? आई ताईच्या गळ्यात मंगळसूत्र काय आहे? ते जाऊ दे, मला सांग. हे बघ त्यांनी काही केलं नाही ना तुला? हा? नक्की तू ठीक आहेस ना? अगं ताई मी कशी असणार? मी ठीक आहे. मी तर खोलीत झोपले होते. अगर येऊ तुला किडनॅप केलं होतं, तुझ्या मानेवर सुरा ठेवला होता. बाळा नक्की ठीक आहेस ना? ताई मला खरंच कळत नाहीये तू काय बोलतेस ते. मला कोणी का काही करेल? उलट मीच तुला शोधत होते. मग मला कळलं की तू सापडलीस म्हणून. माझं डोकं जरा जड झालं म्हणून मी आराम करायला गेले आणि मला कळलंच नाही मला झोप कधी लागली. हो, थोडक्यात काय, त्या लीलाला आणि आईबाबांना सगळं माहिती होतं, फक्त तुला सांगायचं राहून गेलं.